क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे। या जयंतीच्या निमित्ताने पुण्यात त्यांचं जे स्मारक आहे, पुण्यात त्यांचा जो वाडा आहे, फुले वाडा अर्थात समता भूमीवरती सध्या मोठ्या प्रमाणामध्ये जनसागर लोटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महात्मा फुले यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्यांचे अनुयायी जे आहेत ते पहाटेपासूनच इथे येताना पाहायला मिळतात। दरच वर्षी या ठिकाणी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची जी जयंती असते ती अतिशय उत्साहामध्ये साजरी केली जाते। तशीच आज सुद्धा साजरी केली जाते। खूप मोठ्या प्रमाणावरती इकडे अनुयायी आलेले आहेत। त्याचबरोबर मागच्या वर्षी जो एक अनोखा उपक्रम झाला होता एकता मिसळचा, तोच उपक्रम यंदाच्या वर्षी सुद्धा राबवण्यात येत आहे। यंदाच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी 10,000 किलोंची एकता मिसळ बनवण्यात आलेली आहे। प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते ही मिसळ बनवण्यात आली असून दिवसभर इथे येणारे जे अनुयायी आहेत त्यांना या मिसळचं वाटप केलं जाणार आहे। अतिशय मोठ्या स्तरावरती हा उपक्रम मागच्या वर्षी सुद्धा राबवला गेला होता, यावर्षी सुद्धा राबवला जातोय। त्याचबरोबर पहाटेपासूनच या ठिकाणी विविध राजकीय नेते असतील, म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, आत्ता रवींद्र धंगेकर, त्याचबरोबर महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याप्रमाणे अनेक नेते मंडळी जे आहेत ते सकाळपासूनच या ठिकाणी दर्शनाला येत असल्याचं पाहायला मिळतंय। पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी। तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही। तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा, हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं। इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही। असं ते परिस्थिती आता ते सरकारवर आहे। Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, but that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.